मित्र, जो समाज, जे कुटुंब किंवा ज्या व्यक्ती परिवर्तनासोबत राहतात, परिवर्तनाशी अनुकूल कृतीयुक्ती करतात, परिवर्तनाच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःमध्ये बदल करून घेतात, बदलत्या परिस्थितीत लागणारे शिक्षण प्रशिक्षण अवगत करतात, ज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेतात, विज्ञान समजून घेतात आणि जगाच्या गरजा, जगाच्या समस्या, जगाचे प्रश्न लक्षात घेऊन तंत्रज्ञानामध्ये, विज्ञानामध्ये जे बदल घडवून आणतो जे राष्ट्र, ज्या व्यक्ती, ते विकसित राहतात. जग बदलत असताना आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेत असतो, तर आम्ही एक सामान्य माणसं म्हणून बघे राहू. मित्र, सध्या बाजार बदलत आहे. एक घटक, काही मुद्दे मी घेऊन आपल्या समोर बोलणार आहे. सध्या बाजार बदलत आहे, खर्च वाढत आहे. वाढत्या खर्चाची तरतूद कशी करावी ही समस्या बहुतांश घरामध्ये आहे. खर्च वाढतो आहे, अनुकरण करण्याची प्रवृत्ती खूप वाढत आहे. शॉपिंग हा एक आता गरजेचा विषय नाही, तर आता तो छंद आणि इम्प्रेशन मारण्याचा विषय होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रचंड जो खर्च वाढतोय, या वाढत्या खर्चाला वाढतं उत्पन्न जर नसेल तर एक चाक पुढे एक चाक मागे राहते, गाडा पुढे जात नाही. म्हणून ह्या गोष्टीचा आपण जाणीवपूर्वक विचार करून खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालण्याची गरज आहे. केवळ खर्चच कमी करत बसून खर्चच वाढतोय म्हणून वाद करत बसलात तर तुमची प्रगती कधी होणार नाही. घरात शांतता आणि सुखसुविधाही वाढत नाहीत आणि सुखही वाढत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण उत्पन्नही वाढवलं पाहिजे, तर उत्पन्न वाढवण्याचे मार्ग कोणते आहेत हे शोधले पाहिजे. आता जे काही आपण सध्या उत्पन्न, ज्या मार्गानं आपण उत्पन्न मिळवतो आहोत, त्या उत्पन्नामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार, वाढत्या गरजानुसार जर उत्पन्न ते बदलत नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचे मार्ग बदलावे लागते. ते एकदम मार्ग बदललात तर ही अडचण होऊ शकते. मग त्यासाठी नव्या बदलासाठी तुम्हाला तयार व्हावं लागतं. नव्या बदलासाठी म्हणजे एखादा समजा नवा उद्योग करायचा, व्यापार करायचा, व्यवसाय करायचा किंवा नोकरी करायची आहे, त्यासाठी लागणारे शिक्षण प्रशिक्षण ज्ञान तंत्रज्ञान तुम्हाला अवगत करावं लागेल. नसेल तर पोहता न येता पाण्यात उडी टाकण्याचा प्रकार घडेल. म्हणून कृपा करून कुठलीही गोष्ट घाईघाईनं न करता अतिशय समंजसपणे आपण करण्याची गरज आहे. हा वाढता खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालताना विचाराचा ताळमेळ घरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी घरामध्ये सुसंवाद असणं, व्यवहारामध्ये पारदर्शकता असणं अतिशय गरजेचं आहे. एकमेकाला समजून घेणं आणि एकमेकाच्या प्रेरणा, प्रोत्साहन आणि एकमेकाला सहकार्य करत जगणारच कुटुंब आता सुखी जगणार आहे. फक्त डिमांड करणं एवढाच एक, डिमांड करणाऱ्यांची संख्या जास्त असेल आणि पुरवठा करणारा एखादाच व्यक्ती असेल तर वाढत्या मागणीनुसार पुरवठा होत नसेल तर तिथं तणाव निर्माण होत राहणार. म्हणून अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला हा जो बदल घडत आहे, कारण उत्पन्नाचे खर्चाचे वेगवेगळे माध्यम वाढलेले आहेत. उदाहरणार्थ आम्ही लहानपणी बघत होतो, गावामध्ये एखादं दुकान असायचं. ते दुकान, आमच्या गावात एक दुकान होतं, तर ते कोलंबीवरून, आमचा गाव दरेगाव, कोलंबीवरून डोक्यावर गुणवंत मामा ते आणायचे सामान आणि गावामध्ये आणून विकायचे किंवा गाडी बैलामध्ये कधी यायचा. अशा परिस्थितीमध्ये
आता गावामध्ये दुकानांची संख्या खूप वाढलेली आहे. त्या मानानं लोकसंख्या वाढली, परंतु त्यातले बरेच लोक गाव सोडून गेलेले आहेत, गावात राहत नाहीत, पुन्हा कधी कधी येतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्या मानानं लोकसंख्या, गावात राहणारे लोकसंख्येचं प्रमाण बघितलं तर आमच्या लहानपणी जी लोकसंख्या गावात राहत होती तेवढीच सध्या लोकसंख्या राहते, पण खर्च खूप वाढलेला आहे. एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर हा विषय ठेवलेला. तर आता काही वस्तू बदलत आहेत, काही गोष्टी आता कालबाह्य होणार आहेत. तुम्हाला जर विचार केला नाही तर आता इलेक्ट्रिकल गाड्या येत आहेत, मग ते 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असेल. अशा परिस्थितीमध्ये आता आम्हाला पुढचा पाऊल म्हणून, जर उद्योजक असतील तर तुम्हाला आता पारंपरिक गाड्या तयार करण्याच्या उद्योगाच्या ठिकाणी तुम्हाला आता इलेक्ट्रिकल गाड्या कशा तयार करता येतील याचा शोध उद्योजकांनी घेतला पाहिजे. व्यापाऱ्यांनी सुद्धा, जे काही गाड्यांचा व्यापार करतात त्यांनी सुद्धा या गाड्यांच्या व्यापाराकडे, आपल्या व्यापार करतो त्या ठिकाणी किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणी अशा गाड्यांचा समावेश आता आपल्याला करावा लागणार आहे. किंवा आपण जे काही फ्रँचायझी घेतो, ती देखील एजन्सी घेतो, ते देखील आता आपण अशा गाड्यांची तुम्हाला घ्यावी लागणार आहे. नाहीतर त्याच गाड्या तुम्ही घेत राहाल आणि हळूहळू त्याची आता मागणी कमी होत राहणार आहे. मग गुंतवलेलं भांडवल, केलेली गुंतवणूक तुम्हाला अडचणीची ठरू शकते. म्हणून बदलतं जग आपण अभ्यास केला पाहिजे. बदलत्या जगाचा जे वेध घेतात, शोध घेतात आणि त्यानुसार स्वतःला तयार करतात, ती माणसं या जगामध्ये स्थिर राहतात, स्थिर टिकून राहतात, बाजारात टिकून राहतात. नाहीतर बाजाराच्या बाहेर फेकले जातात. कारण तुम्ही जर बदलला नाहीत तर फेकल्या जाल. HMT घड्याळ असेल, नोकियाचा मोबाईल असेल, काही गोष्टी ज्या असतील ते आता हळूहळू लोप झालेले आहेत. म्हणून तुम्ही जर बदलला नाहीत तर संपणार आहात. हे सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घेणं गरजेचं आहे की बाजाराचं स्वरूप बदलत आहे. काय बदलत आहे? पूर्वी बाजार हा ऑफलाईनच असायचा पूर्ण, तर आता ऑनलाईन बाजार येत आहे. फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, आता युजमी नावाचा एक ॲप स्वदेशी आहे, त्याला कायदेशीर म्हणजे शासन मान्यता पण आहे त्याला. त्याचे काही जे काही लिगली डॉक्युमेंट्स असतात त्यांच्याकडे आहेत. त्या युजमीचे जवळपास 3.5 लाख सदस्य पण झालेले आहेत. 15 ऑगस्ट 2025ला ते रितसर त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे. तर मला हे आपल्याला या निमित्ताने हे सांगायचं आहे की आज तुम्हाला ऑनलाईन मागणी केल्यानंतर पूर्वी शहरातच ती सुविधा असायची, आता ग्रामीण भागात आहे. मी गावाकडे गेलो होतो काल परवा, तर ते गावात ऑनलाईन वस्तू आणून देत होते ते. म्हणजे आता गावात बसूनही माणूस जगातली वस्तू मागवत आहे. फक्त ऑनलाईन वस्तू मागवायला लागले, पण त्या वस्तू मागवणं हा आपण ग्राहक आहोत. आपल्याला केवळ ग्राहक राहून चालणार नाही, तर आपल्याला उद्योग, व्यावसायिक आणि व्यापारी पण बनावं लागणार ना. ग्राहक होणे म्हणजे काय? पैसा खर्च करणे, उत्पन्न करणे काय. म्हणून ऑनलाईन पद्धतीचं आपलं उत्पन्न काय? ऑनलाईन पद्धतीचा खर्च आहे. पण ऑनलाईन पद्धतीचा जसा खर्च आहे तसा ऑनलाईन पद्धतीचं उत्पन्न काय करता येईल या दृष्टिकोनातून आपण शोध घेतला पाहिजे. आता मी एक उदाहरण सांगतो की युजमी या ॲपच्या माध्यमातून तुम्ही जर खर्च केला आणि तिथं त्या युजमीच्या तुम्ही केलेला खर्च असेल आणि तुम्ही जे त्या ठिकाणी तुम्ही ज्या काही तिथं सोशल मीडिया वापरता येते, तुम्हाला तिथं लाईट बिलाचा विषय आहे, त्या ठिकाणी फास्टॅग मारता येते, तुम्ही यूज केलेला आहे त्याचा. रिचार्ज मारता येते, तिथं फायदा आहे. रिचार्ज मारताना आहे, फास्टॅग मारताना आहे, वस्तू खरेदी करताना फायदा आहे इतराच्या तुलनेत. त्याचा वापर केल्यानंतर फायदा होतो. आणि हे फायदा
तुमच्याकडचं बघून जर तुमच्यासोबत जर काही माणसं येत राहिले, दिव्याने दिव्या पेटत राहिला, त्यातून तुमचं उत्पन्न पण वाढू शकते. किमान तुमचा जो खर्च होतो त्या ऑनलाईनचा तितका तरी किमान निघतो. तुमच्या रिचार्ज मारण्यातून काही बचत होते. असा हा तो ॲप आहे. त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. प्ले स्टोअरवर तो युजमी नावाचा ॲप आहे. आणि तुम्हाला जर त्या संदर्भात गायडन्स असेल तर मी तुम्हाला गायडन्स करेल. 9767704604 या माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला फ्रीमध्ये मार्गदर्शन करेल. तर मला हे उदाहरण एवढ्यासाठी द्यायचं होतं. तर बदलतं जे जग आहे, बदलत्या जगामध्ये तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावर तुमच्यामुळे इतर लोक जर वस्तू खरेदी करतील तर तुम्हाला काही पैसे मिळत नाहीत, पण या युजमीवर मिळतात. हा एक बदल आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तिथं काही रिचार्ज मारता येत नाही, फास्टॅगचं मारता येत नाही, आणि आता इलेक्ट्रिक बिलसुद्धा तिथं भरता येत नाही. अनेक पद्धतीचं बिल तिथं भरता येत आहे. हळूहळू काही इन्कमिंग काही गोष्टी आहेत तिथं अपडेट होत आहेत. तर हे बाजाराचं स्वरूप जे ऑनलाईन होत आहे, तर ऑनलाईन बाजाराचा आपण धागा बनलं पाहिजे. परिवर्तनाचा ऊठ मानवा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो. परिवर्तनाचा धागा होणं म्हणजे केवळ अंधश्रद्धा सोडून देणं, जातीयवाद सोडून देणं इतकाच परिवर्तनाचा भाग नाही. ते जातीय व्यवस्था आणि जातीय विखारी व्यवस्था सोडून देणं आणि अंधश्रद्धा सोडून देणं हे मानव जातीच्या विकासासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी देखील उत्तम गोष्ट आहे. तर आणखीन एक महत्त्वाचा घटक तुम्हाला, आता जी नोकरी आहे, तर ऑनलाईनमधल्या नोकऱ्या तुम्ही अशा पद्धतीनं, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की मी आता युजमीचं सांगत होतो. सचिन सूर्यवंशी नावाचा व्यक्ती आहे. रोजचं त्याचं 5 किमान सरासरी 5 ते 10 हजार असं त्याचं इन्कम आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता एवढं इन्कम त्यातून होत असेल, तुम्ही ते बघू शकता. सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे, किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी व्हिडिओ पाठवतो. म्हणजे सांगायचं म्हणजे मी कोणतीही गोष्ट अभ्यास करून बोलत असतो, अनुभव घेऊन बोलत असतो. कारण उगं काहीतरी बोलायचं म्हणून बोलणं हा माझा उद्देश नसतो. तर त्याने जसं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट युजमीने जे तंत्रज्ञान विकसित केले, तुम्ही जर इंजिनियर असाल, तुम्ही जर काही बरेचसे इंजिनियर स्वतः कम्प्युटर सायन्स घेऊन इंजिनिअरिंग करतात, पण त्यांनी असे ॲप डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. समूहाने एकत्र आलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला कोणकोणते ॲप विकसित करता येतील त्याचं माहिती आणि तंत्रज्ञान घेतली पाहिजे. त्याची कोडिंग लँग्वेज शिकून घेतली पाहिजे चांगल्या पद्धतीनं, आणि ते तंत्रज्ञान विकसित करून ते नेटवर्कमध्ये आणलं पाहिजे. त्यातून तुम्ही हे करू शकता. हा एक व्यापाराचं स्वरूप बदलते आहे. किंवा अजून दुसरं स्वरूप आहे की नेटवर्क मार्केटिंग. बाजाराचं स्वरूप पूर्वी फक्त दुकानात जायचं, माल घ्यायचं, विकून यायचं, किंवा कोणी माल घेतलं, बाबा इथं घेतलो सांगायचं. आता तुम्ही ॲमवे सारखा बिझनेस असेल, किंवा RCM सारखा बिझनेस असेल, किंवा अजून माय लाईफ वगैरे असे काही बिझनेस आहेत. मला ते माय लाईफ वगैरेचा काही अनुभव नाही, पण मी RCMचे काही प्रोडक्ट घरी आणत असतो. ॲमवेचे प्रोडक्ट मी बरेचदा वापरलेले आहेत. आता सध्या मी RCMचे प्रोडक्ट वापरतो, आणि मध्ये कधी जर गरज पडली तर ते पण प्रोडक्ट आणतो. तर ते सांगायचं आहे, त्याचा उद्देश असा आहे की ते सुद्धा तुम्हाला, त्यातही तुम्ही ग्राहकाचं जाळं विणून दिलात काही प्रमाणात तिथं, तर तुमचा घरचा जो खर्च आहे तो किमान निघून जातो. ठीक आहे, उत्पन्नाचा दुसरा पार्ट झाला. किमान 5-10 लोक जर तुमच्या खाली माल घ्यायला लागले, तुमच्यासारखं तुम्ही जे माल घेता उदाहरणार्थ, तर ते जर 5-10 लोक तुमच्या खाली ह्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये माल घ्यायला लागले, वस्तू बरं का, तिथं काही कुठेही गुंतवणूक वगैरे 5 पैशाची नाही. तर मी जेव्हा जातो तिथं पैसे देतो, वस्तू घेतो. तिथंच नांदेडला आनंदनगरला तुळशी हॉटेल आहे. त्या तुळशी हॉटेलच्याच एका भागामध्ये ते आहे. तिथं वस्तू पैसे द्यायची, वस्तू घ्यायची, संपलं. एवढंच आहे तिथं. काय रॉकेट सायन्स नाही, काय नाही.
आणि ते तुम्ही घेताय बघून जर लोक तुमच्या अंडर जर काही लोक घेतले तर त्यात तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. किमान घरचा हा खर्च सहज निघू शकतो. हे तुम्हाला मी या निमित्तानं म्हणजे जे काही आपल्याला करता येईल, दुसऱ्या गोष्टी सांगत फिरण्यापेक्षा, दुसऱ्या गोष्टीची प्रचार या वाराकडे ते मिळते, त्या वाराकडे ते मिळते सांगत बसण्यापेक्षा इथं हे मिळते आणि तुम्ही घ्या मी घेतो हे सांगून तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्हाला वेळ असेल तर, नसेल किमान तरी 10-12 लोक तुम्ही जेव्हा माल खरेदी करता तेव्हा 4-2 लोक घेऊन 1-2 लोक घेऊन जर गेलात आणि त्यांना जर सांगितलं ते हे घेतलं तर तुम्हाला फायदा आहे. ते जर तुमच्यासोबत घ्यायला लागले तर फायदा आहे. दुसरीकडे कोणाच्या दुकानात दुसऱ्या जे पारंपरिक एखादा कापडाचं दुकान असेल किंवा एखादं किराणाचं दुकान तिथं घेऊन गेलं तुम्हाला काय फायदा होणार आहे? त्याचा होईल काय जे फायदा होणार आहे ते. इथं तुम्हाला ते या कंपन्या जे काय ऑनलाईन आहेत वस्तुरूपाच्या, मी तुम्हाला हे ऑनलाईन जे अशा जे काही नेटवर्क मार्केटिंग आहे, मनी सर्क्युलेशन असेल तर त्या कृपा करून त्याच्यापासून दूर राहा. ते धोकादायक आहे, प्रचंड धोकादायक काही गोष्टी आहेत, त्यातून मात्र दूर राहा. कारण जिथं आपण डायरेक्ट पैसे द्यायचे, हातात पैसे द्यायचे, हातात सामान घ्यायचं, संपला विषय इथला. म्हणजे मी RCMचं सांगत होतो किंवा MIचं सांगत होतो किंवा माय लाईफचंही काही वस्तू मला कोणीतरी आणून दिलं होतं एकदा. तर मला हे या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे की पण मनी सर्क्युलेशन प्लॅन असेल किंवा काही क्रिप्टोकरन्सीमधल्या काही ज्या भाग आहे ते तिथं मात्र धोका होऊ शकतो. मग तिथं मात्र तुम्ही सावध राहा. मी त्याचंच तुम्हाला शिफारस करत नाही आहे, स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. कारण मनी सर्क्युलेशन हा चुकीचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायनरी प्लॅन वगैरे काही असतो, त्याच्यामध्ये काही कंपन्या हळूहळू पैसे जोडा करण्यासाठी करतात, त्याच्यावर बॅन आहे. तर हे व्यापाराचं स्वरूप तुम्हाला बदलतं व्यापाराचं स्वरूप हे करा, बदलून घ्या. आणि आता तुम्हाला सांगतो दुसरं एक तंत्रज्ञान, AI तंत्रज्ञानचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विशेषतः युवती आणि युवकांनी सगळ्यांनीच करायला पाहिजे. तर हे AI तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. यामुळे जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये आता आमूलाग्र परिवर्तन होणार आहे. आम्ही एकाचं व्याख्यान ऐकलं, त्या व्याख्यानामध्ये त्या व्यक्तीनं सांगितलं की चित्राची स्पर्धा होती, चित्र काढण्याची स्पर्धा. आणि मग अनेक जण चित्र घेऊन तिथं आले होते. एकाने AIचा तंत्रज्ञानाचा वापर करून चित्र काढलं होतं, त्याचा पहिला नंबर आला. तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं मात्र की मला चित्रकार म्हणून मान्यता देऊ नका, चित्रकार म्हणून मला हे बक्षीस पण देऊ नका, कारण हे जे तुमच्या लक्षात आलं नाही हे मी काढलेलं चित्र आहे, ते AIच्या मदतीने काढलेलं आहे. सांगायचा हेतू आहे की AI आता मानवाने हाताने काढलेल्या चित्रापेक्षा उत्कृष्ट चित्र काढून देत आहे, हे आपण लक्षात ठेवलं. एखाद्या अर्जाचा नमुना एखाद्याला करून द्यायचे तुम्हाला, AI एका मिनिटामध्ये तुम्हाला अर्जाचा नमुना करून देते. कोणती गोष्ट, अशा अनेक गोष्टी आहेत की ते तुम्हाला तिथं उपलब्ध होतात. तर ह्या नवीन शोध काय लागत आहेत याचा देखील आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. काय काही नवीन शोध येत आहेत बाजारामध्ये आणि त्या नवीन शोधाचा जशा नवीन शोध येतात तेव्हा याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असतो, तुमच्या घरातल्याही बाजारावर होत असतो. तर ह्या नवीन गोष्टी, जसे शोध तसा समाज, हे सूत्र आहे. मग जसे शोध लागले की समाजात बदल होणारच. आता पूर्वी काय राहायचं, मानवी कृतीयुक्तीत बदल होतो बदलत्या स्वरूपात. माणसाला पूर्वी बोलायचं असेल एखाद्या व्यक्तीला जाऊन, तर तुम्हाला मी सांगतो की त्या प्रत्यक्ष व्यक्तीला भेटूनच बोलावं लागायचं. आता तुम्ही मोबाईलवर बोलू शकता. आज मी आता तुम्हाला भाषण द्यायचं असेल तर पूर्वी तुम्हाला प्रत्यक्षात येऊनच भाषण द्यावं लागायचं. आता मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून भाषण देत आहे. मी घरात एकटाच बसून तुमच्यासमोर हे बोलत आहे, तुम्ही घरात बसून एकटेच ऐकू शकता. त्यासाठी कुठल्या व्याख्यानाच्या स्थळी जाण्याची गरज नाही. हा जो बदल आहे, आणि यामुळे आता संवादाचं स्वरूप सुद्धा प्रचंड बदलते. आणि संवाद बदलले की मानवी संबंधही बदलतात. आता फोन मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे.
पूर्वी स्त्रियांना बाहेर कोणाशी बोलण्याची बंदी असायची. आता तो नवरा मोबाईल घेऊन देतोच, द्यावंच लागते. त्याला बोलायचं असतं बायकोला मोबाईल घेऊन द्यावं लागतं. मग आता ह्या मुलं असतील, बायको असेल, घरात मुली असतील, तर यामुळे देखील काही लोक अस्वस्थ आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे बदलतं स्वरूप आपण स्वीकारलंच पाहिजे. बदलत्या स्वरूपामधला संवाद देखील आता बदलणार आहे. जगाचा संवाद वाढणार आहे. तुम्हाला बोलण्यासाठी आता बाहेरच जायची गरज नाही. घरात बसून तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून बोलू शकता. आणि मानवी संबंध आता व्यापक होत आहे. पूर्वी बोलायचं असेल तर जास्तीत जास्त आम्ही लहानपणे बोलायचं असेल तर बाहेर मित्रांनाच बोलायला, गल्लीतच बोलावं लागायचं. मारुतीच्या पारापाशी जाऊनच बोलावं लागायचं. किंवा जास्तीत जास्त म्हणजे आम्ही बोलायचं असेल तर केव्हा 2 किलोमीटरच्या अंतरामध्येच भेटून बोलायचा भाग होता. आज तुम्ही लाखो किलोमीटरच्या दूरच्या माणसाशी बोलू शकता. ज्याचा चेहरा बघला नाही तो तुमच्या भावविश्वाचा भाग बनत आहे. आणि तिथं हा धोका आहे. जो भावविश्वाचा भाग बनलेला माणूस तो जो खोटारडा निघाला, खोटा शाबेत ज्याला, तो नाहीच आहे. तो तुम्ही ज्याला कसं, कारण आता फेसबुकवरून खोटे अकाउंट्स आहेत किंवा त्या ठिकाणी सुद्धा फोनवरून तो माणूस जसं सांगतोय तसं बऱ्याचदा मुली काही आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहामध्ये फसवणूक इथं होत आहे. तो बोलताना वेगवेगळ्या ठिकाणून बोलतोय. ते खोटं घर आपलं सांगतोय, खोटी शेती आपली सांगतोय आणि मग खोट्या मोहाला बळी पडून काही मग मुली लग्न करतायत आणि जेव्हा प्रत्यक्ष दिसते झोपडीत जात दिसतोय तो. अशा परिस्थितीमध्ये काय करायचा हा प्रश्न निर्माण होतो. हाही एक आव्हान आहे. हे आपण बघलं पाहिजे. आणि सामाजिक रचनेमध्ये आता बदल होत आहे हे आपण लक्षात ठेवलं. सामाजिक रचनेत काय बदल होत आहे? पूर्वीची घट्ट अशी जाती व्यवस्था, विवाहाचं जाती अंतर्गतच लग्न होण्याचं जे स्वरूप प्रमाणात कमी होतं, अतिशय अल्प होतं, ते आता वाढते आहे. कारण जीवनशैलीत बदल होत आहे. व्यापार, व्यवसाय आणि उद्योगात बदल होत आहे. मानवी संबंध व्यापक होत आहे. मी तुम्हाला सांगितलं या मोबाईलच्या माध्यमातून, संपर्क साधनाच्या माध्यमातून संवाद वाढत आहे. आणि जितके संवाद अधिक विकसित होतील तितके मानवी नाते घट्ट होत जातील वेगवेगळ्या पातळीवर. आणि जिथं मानवी नातं घट्ट होते तिथं माणूस आपला जीवनसाथी निवडत असतो. आणि ह्या जीवनसाथी मग तो कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा हा विषय तिथं येत नाही, कुठल्या वंशाचा. आणि अशा परिस्थितीत जाती व्यवस्था सध्या या बदलत्या परिस्थितीत खिळखिळ होत आहे. कारण जाती व्यवस्था खिळखिळ होणं गरजेचंच आहे. पण या बदलत्या व्यवस्थेमध्ये पण कुटुंब व्यवस्था देखील उद्ध्वस्त होताना दिसते. कारण मन मानेल त्याच्यासोबत रिलेशन ठेवण्याच्या प्रवृत्तीनं तुमची कुटुंब व्यवस्था देखील उद्ध्वस्त होताना दिसते. हे देखील ह्याचा एक धोका आहे. पण जर योग्य वधू असेल, योग्य वर असेल, तो माणूस असेल आणि सुसंस्कारित असेल, तुमच्याशी त्याचे जर नाते, प्रेमाचे नाते जुळलेले असतील तर काय अडचण नाही. पण केवळ अज्ञानातून, केवळ गैरसमजातून किंवा दुराग्रहाने, काहीच अभ्यास न करता, वस्तुस्थिती न समजून घेता जर निर्णय घेतले असते तर पश्चाताप होणार आहे. पश्चातापातून काही जण डिप्रेशनमध्ये जात आहेत, व्यसनाधीन होत आहेत, काही जण आत्महत्या करत आहेत. त्यामुळे त्याच्या कुटुंबातल्या आईवडिलावर त्याची तशीच वेळ येत आहे आणि ते देखील उद्ध्वस्त होत आहे. असं होता कामा नये. हे देखील आपण तपासून थोडंसं घेतलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि मग ते केलं पाहिजे. तर जही आणि ह्या सध्या जे ज्ञान आणि विज्ञान यांचे संस्कार समाजावर होत आहेत, त्यामुळं आता जातीय व्यवस्थेची निरर्थकता देखील समाजाच्या लक्षात येत आहे. ती चांगली गोष्ट आहे. आणि ह्यामुळे देखील समाज रचनेमध्ये बदल होत आहे. विवाह संस्था बदलले की जाती व्यवस्था नष्ट होते. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा जाती व्यवस्थेचा पाया लग्न आहे, लग्न आपल्याच जातीत जितके होतील तितकी जाती व्यवस्था तेवढी टिकून राहील.
जेव्हा हे संपेल तेव्हा जाती व्यवस्था संपेल. बऱ्याच प्रमाणात जाती भाव थोडा राहील, पण पुढच्या काळात काय राहणार आहे. म्हणजे महात्मा फुलेंनी जे स्वप्न पाहिलेलं होते, एका घरामध्ये वेगवेगळ्या धर्माची जातीची माणसं, ते जर उद्या घडणार आहे, अनेक ठिकाणी ते घडत आहे, तिथं कोण काय जातीचं राहणार आहे. तर स्थलांतर, वाढतं स्थलांतर हे बाजारपेठेमुळे घडत आहे, उद्योगामुळे घडत आहे, व्यापारामुळे घडत आहे, व्यवसायामुळे घडत आहे, शिक्षणामुळे घडत आहे, प्रशिक्षणामुळे घडत आहे. आणि या स्थलांतरामुळे देखील युवा संस्था आणि समाजात प्रचंड बदल होत आहे. पूर्वीची सासरवाडी आणि आत्या कुठं राहत होते? बाजूलाच, कुठल्या तरी आजूच्या बाजूच्या 5-10 किलोमीटरच्या खेड्यामध्ये. आत्ताची तुमची सासरवाडी कोणत्या देशामध्ये असू शकते, हे लक्षात ठेवा. तुमच्या आजूळ वेगवेगळ्या देशात असू शकते. आता काही लग्न अनेक होत आहेत. तर ह्या स्वरूपाचाही बदल आता घडतो आहे. आणि बघा, आता तुम्ही उद्योग, शिक्षण, प्रशिक्षण, व्यापार व्यवसायाच्या निमित्तानं जे बाहेरच्या देशात लोक चालले, म्हणजे दुसऱ्या देशातले आपल्या देशात येत आहेत. त्यामुळं आंतरधर्मीय, आंतरदेशीय सुद्धा आता लग्न होत आहेत. हे बदल मी एवढ्यासाठी ह्या तुम्हाला मी सांगतो आहे, तर संपर्काची साधनं वाढलीत. शिक्षण हे केवळ आता गावातच घ्यायचं राहिलं नाही, बाजूलाच, तर जगात जाऊन लोक, मुलं मुली शिक्षण घेत आहेत, उद्योग व्यापार व्यवसाय करत आहेत, संपर्काची साधनं वाढलेली आहेत, स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, कारण दळणवळणाची साधनं झालेली आहेत. तुम्ही पूर्वी जहाजामधून किती लोक जायचे, जहाजात जायचे, त्या जहाजात यायचे पर्यंत. त्यानंतर ती त्या ठिकाणी चालले, तिथं स्थायिक व्हायला लागलेले आहेत आणि तिथेच लग्न काही जण तर करत आहेत. त्यामुळं हे आता सगळे बंद, धर्म, जात, वंश या सगळ्या प्रकार बदलत आहेत. कारण दुसऱ्या देशामध्ये समुद्र पर्यटन करणं पाप आहे अशा पद्धतीनं सांगितलं जायचं. आता समुद्र पर्यटन पाप नाही, तर सामर्थ्याचं लक्षण समजलं जायचं. आणि ह्या बदलत्या स्वरूपामध्ये आपल्याला बदलाची मानसिकता तुम्हाला ठेवावी लागणार आहे. दुसरा एक बदल आपण शिकून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि तो पचवला पाहिजे. पुढच्या काळामध्ये पूर्वी काय असायचं, 4-2 लेकरं म्हातारपणामध्ये सेवेला राहायचे. आता एखादंच लेकरू आहे, तुमच्या सेवेला तो राहील ही अपेक्षा करून जगू नका. आताच मानसिकता तयार करा. त्यामुळं त्या काळामध्ये तुम्हाला काय, कोण सेवा करणार आहे, कारण तुम्ही वृद्ध झाल्यानंतर सेवेला माणसं लागणार आहे, त्याची तजवीज तुम्हाला आता करावी लागणार आहे. तशी जी बाह्य तजवीज जशी करावी लागणार आहे, तशी तुमच्या मनाची तजवीज, मनाची ही तयारी तुम्ही करून घ्या. कारण तुम्हाला एकट्याला जगायचे, आता एकट्याला राहावं लागेल, एकट्याला जगावं लागेल. आणि त्या काळात देखील एकट्याला दवाखान्यात राहावं लागेल. कधी कधी मग हे तुम्ही काही नातेसंबंध जोडले असतील ते राहतील. त्यासाठी किमान 100-1 लोकांसोबत नातेसंबंध जोडून ठेवले तर त्यातले 5-10 लोक तुमच्यासोबत येतील, काही लोक निघून जातील, राहणारे नाहीत, त्यांना वेळही नसेल. तर अशी तुम्हाला तजवीज आता करावी लागेल या दृष्टिकोनात. आणि एकट्याला, जसं कोरोनामध्ये आपण एकटा दवाखान्यामध्ये राहिलो, तसं तुम्हाला आता तुमचा वृद्धाचा काळ असेल किंवा तुमची तब्येत ठीक नसेल त्यावेळचा काळ असेल, तुम्हाला तुमची मानसिकता एकट्याला राहण्याची तयारी करावी लागेल. नाही, एकटा मी राहत नाही दवाखान्यात, मी एकटा कसं राहू, हे सगळं आता डोक्यातून काढून टाकत. तुमची तिथं नातेवाईक म्हणजे तिथं सिस्टर्स आणि डॉक्टर्स, तिथले हेल्पर्स एवढेच राहते. ही मानसिकता तुम्हाला तयार नाही केली. म्हणून काय झालं, कोरोनाच्या काळामध्ये काही लोक एकटं राहताना धासकीनच मेले. तिथं कोणी बोलायला नाही, काय व्हायला की काय नाही, की घरी काय व्हायला की यानं काय करायला की त्यानं काय करायला की काय घडाले की काय नाही, की नाही इथं मी एकटं कसं राहू म्हणण्यात घाबरूनच मरून गेले. आणि इथं मी मेलो तर माझं कसं होईल, माझं प्रेत जाईल की नाही घरी, माझं गावामध्ये प्रेत अंत्ययात्रा निघेल की नाही, याच धास्तीनं काही जण मरून गेले. काही मरायची गरज नव्हती. करत कुठं कुठं जी अंत्ययात्रा तुम्ही थोडीच पाहणार आहात.
ज्या गोष्टी पाहणार नाहीत, ज्या गोष्टी तुम्हाला अनुभवायलाच येणार नाहीत, त्या गोष्टीची चिंता करण्याला काही अर्थ नाही. पण जे काही तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून तयारी करणं, त्या दृष्टिकोनातून बाह्य तयारी आणि मानसिक तयारी, त्यासाठीची आर्थिक तरतूद तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद देखील तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. या दिशेनं तुम्ही बदल आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जग बदलत आहे, तुम्हाला बदलावं लागेल. त्यासाठीची बाह्य आणि आंतरिक मानसिक तयारी तुम्हाला करावी लागेल. तुम्ही तयार राहा या सगळ्या तयारी करण्यासाठी. लागणारं शिक्षण, लागणारं प्रशिक्षण, लागणारी क्षमता, लागणारं कौशल्य तुम्हाला विकसित करावं लागेल. एकटेपणाचा विषय निघाला सांगतो, तुम्हाला ध्यानधारणा तुम्हाला वाचवणार आहे, तुम्हाला विपश्यना साधनं वाचवणार आहे, तुम्हाला तुमच्या आरोग्याची दररोज काळजी घेणं हे तुम्हाला वाचवणार आहे. कारण जे माणूस रोज ध्यानधारणा करेल, रोज प्राणायाम करेल, रोज योगासन करेल, चांगला जो रोज आहार घेईल, त्याचं आरोग्य चांगलं राहील. तर त्याला दवाखान्यात जायची गरज लागणार नाही. एका दिवशी मृत्यू येईल, काही नाही, विषय संपेल. त्यासाठी तुम्हाला अजून एक करता येईल की शासनाकडे तुम्ही देहदानाचा अर्ज करून टाका. देहदान झाल्यानंतर मग तुमचा देह घेऊन जातील ते करून. तुमच्यामुळं अंत्ययात्रा कुठं निघेल याचं काही काळजी करण्याची गरज नाही. ही गोष्ट, देहदानाचा उपयोग सुद्धा इतरांना, ह्या मेडिकल फील्डच्या लोकांना तुमच्या देहाचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होईल. अवयदानाचा सुद्धा संकल्प तुम्ही करू शकता. तर मेल्या तुमचे डोळे घेतील काढून, तुमचं हार्ट जे पार्ट त्यांना उपयोगाचे येतील ते घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या डोळ्याच्या रूपानं, तुमच्या पार्टच्या रूपानं तुम्ही या जगात पुन्हा जिवंत राहाल. हे अवयवदानाचाही संकल्प तुम्ही करू शकता. मित्र, ह्या बदलत्या स्वरूपामध्ये तुम्ही ह्या बदलाला तयार राहा. तसे बदल तुमच्या आयुष्यात तुम्हाला करून घ्यावे लागतील, तरच तुम्हाला ऐन वेळी गडबड होणार नाही. धन्यवाद.